तू सांग हे सगळं काय आणि मला मला सांग हे सगळं खोटं आहे म्हणून. काय चालू आहे? अंजली, काय झालंय तुला? कुणी केलंय? केलंस तर केलंस, वर हा प्रश्न कसा विचारू शकतोस तू? तू केलंस हे सगळं. तू जबरदस्ती केलीस माझ्यावर, माझा फायदा उचललायस तू. काय तू? हे मी काही केलेलं नाहीये शिवा. हे काय काय बोलतीस तू? जबरदस्ती काय? आधी स्वतःकडे बघ, तुझी हालत काय ते. आता तरी बोल, तूच केलंयस हे सगळं. मी नाही केलं. मी काहीच नाही केलं यातलं. अगं मी तुला सोडायला आलो नव्हतो का फक्त? शिवा, हा खोटं बोलतोय. बघ याच्या छातीवर माझी नखं लागली आहेत. शिवा, आईची शपथ घेऊन सांगतोय मी काही नाही केलंय. मी खरंच हे शुम्म, तुला काहीतरी आठवत असेल रे. मला नाही. मी हिला सोडायला आलो इथे. मला एवढंच आठवतंय. मला पुढचं बाकी मला काय आठवत नाहीये पुढचं. आठवत नाहीये कारण तू नशेत होतास आणि आपण दोघेच होतो खोलीत. मग कुणी केलं हे सांग तूच. हे बघ अंजली, तू जरा शांत हो. आपण ना शांत बसून मार्ग काढू याच्यावर, ठीक आहे? काहीतरी गैरसमज झालाय. ए शिवा, मी मगापासून तुला जे सांगते तुला खोटं वाटतंय का? अगं तुला लाज नाही वाटत आहे? तुझ्या नवऱ्याने माझ्यावर जबरदस्ती केली आणि तू त्याचीच बाजू घेतीयस. तू पण एक मुलगी आहेस, हे लक्षात ठेव. आणि बायको पण आहे. आणि माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. काहीतरी गैरसमज होते. मी हेच सांगते, शांतपणे बसून बोलूया. तुला काय करायचं ते कर, पण मी शांत बसणार नाहीये. मला न्याय हवाय. अंजली, तू ओळखतेस अगं मला. मी असं का करीन हे सगळं? हो, ओळखत होते मी तुला. मलाही वाटलं तू खूप चांगला मुलगा आहेस रे, पण तू इतका नीच आहेस आणि तुझी बायको आहे तुझ्यासारखीच आहे. पण मी हे सगळं सहन करणार नाहीये. मी सगळ्यांना ओरडून सांगणार आहे की हिने माझ्यावर जबरदस्ती केली आहे. अगं अंजली, हे बघ शांत हो. तू जबरदस्ती, हे बघ तू काय